नमस्कार मित्रांनो, तुमचं आम्ही डांगे महाराष्ट्र खेळ चर्चामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज अशी मुलाखत होणार आहे. आपण मुंबईमध्ये आले. आज मित्रांनो, सरांना ओळखत असेल, अख्खं महाराष्ट्र नवं, खरोखर अख्खं देश ओळखते सरांना, का त्यांनी एवढी मोठी कामगिरी केली आपल्या कोचच्या दरम्यान. प्रशांत सर आज त्यांची रोखोक आज मुलाखत घेणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं जर महाराष्ट्रात पूर्ण नाव माहित आहे, पण अजून एकदा तुमचं नाव पूर्ण सांगा. मी प्रशांत सुर्वे, 7 वेळा नॅशनल खेळलो आहे आणि मी युनियन बँकेत आता वरिष्ठ प्रबंधक म्हणून कार्यरत आहे आणि मी 3 वर्ष प्रो कबड्डीमध्ये कोच होतो आणि आता युनियन बँकेचं कोचिंग करत आहे. सर कुठून सुरुवात केली होती आपण? मी गावी राहायला, माझं गाव देवरुख, रत्नागिरी जिल्हा. मी गावी लहानपण माझं गावी गेलं, कॉलेज शिक्षण माझं गावी झालं आणि माझी गावीच कबड्डीची सुरुवात झाली. तिथून सुरुवात केली? हो, तिथून लहानपणीच 35 किलो वजनी गट त्यावेळी आमच्याकडे चालायचा. 35 किलो मी माझ्या भावाचा गेम बघून 35 किलो वजनी गटात खेळायला लागलो. भावाबरोबर प्रॅक्टिस करायला लागलो. माझा भाऊ पण अतिशय चांगली कबड्डी खेळायचा, म्हणजे जिल्हास्तरीय लेवलपर्यंत तो चांगला खेळायचा. पण माझी शरीरयष्टी थोडी किरकोळ असल्यामुळे तो मला खेळायला संधी द्यायचा नाही. तरी पण मी 35 किलो त्याचा खेळ बघून खेळायला सुरुवात केली आणि त्यात विजय संपादन करत गेलो. तालुका लेवलला माझं नाव झालं. त्यानंतर मग मला कॉलेजमध्ये गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये मला भास्करे सर म्हणून होते, त्यांनी मला फ्रीमध्ये ॲडमिशन दिलं फक्त खेळण्यासाठी. आणि युनिव्हर्सिटी काय असते किंवा ज्युनियर स्पर्धा नॅशनल वगैरे मला काहीच माहीत नव्हतं. पण गोगटे जोगळेकर भास्करे सरांमुळे निव्वळ मला युनिव्हर्सिटी खेळायला मिळाली. आणि पहिल्याच वर्षी आम्ही एक गावची टीम घेऊन येऊन मुंबईमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सर्व मुंबईच्या टीमना हरवून आम्ही फायनलपर्यंत मजल मारली पहिल्याच वर्षी. आणि तोच माझा लाईफमधला टर्निंग पॉईंट झाला. तिथूनच सुरुवात झाली. तिथून माझ्या खऱ्या कबड्डीची सुरुवात झाली. कबड्डी क्षेत्र आज तुमच्या काळात वेगळं होतं ना, आताच्या काळात खूप बदल झाला आहे सर. आज जेव्हा तुम्ही जो कबड्डी खेळता, म्हणजे जेव्हा तुम्ही नॅशनल खेळा, जिल्हा खेळा, आत्ता जिल्हा खेळणं आता महाराष्ट्रावर किती फरक आहे सर? भरपूर फरक आहे. आता कबड्डी टोटली मॅटवर गेली आहे. आमच्या काळात फक्त मातीचीच कबड्डी होती. मॅटवरचं स्किल वेगळं आहे, मॅटवरचं फिटनेस वेगळा आहे, मॅटवरचं स्पीड, एजिलिटी वगैरे या गोष्टी फार मॅटर करतात. त्यामुळे बराच फरक पडला आहे. पण स्किल म्हटलं तर पूर्वीच्या खेळाडूंमध्ये जे स्किल होतं ते जर आत्ता मॅटवर मुलांनी इम्प्लिमेंट केलं तर आणि परफॉर्मन्स चांगला करू शकतात. म्हणजे आता जेवढं म्हणजे मॅटवर जास्त फरक पडतो, मातीत सर जास्त फरक पडतो खेळण्यात? मॅटवर जास्त फरक म्हणजे इंजुरी मॅटवर होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मॅटचा फिटनेस लेवल त्या दर्जाचे करणं फार गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्र किती साली खेळा? महाराष्ट्र मी बँक बोर्ड करून खेळलो 99 पासून ते सलग 7 वर्ष. 7 वर्ष खेळ? सलग 7 वर्ष नॅशनल खेळलो आणि त्यात 5 गोल्ड मेडल आहे. BC रमेश, होनाप्पा सारखे, अर्जुन अवार्डी, त्यांच्यासोबत खेळण्याचा मला भाग्य मिळालं. आणि आउटस्टँडिंग टीम असायची आमची, म्हणजे आम्ही कंटिन्यूस फायनल खेळायचोच आणि फायनल जिंकायचोच. म्हणजे रेल्वे असो, सर्व्हिसेस असो, या आमची साईट बघून चेंज करून घ्यायचे मॅचेस वगैरे. इतका आमच्या बँक स्पोर्ट बोर्डचा दबदबा होता त्या काळात. तेव्हा असं वशिला बाजी चालायची का तुमच्या काळात, का असं गेम बघून घेत होते कोण? टोटली गेम परफॉर्मन्स बघूनच सिलेक्शन व्हायचं. त्यावेळी वशिला असा प्रकार फारसा नव्हता. असं नव्हतं आहे का? नव्हता. म्हणजे आता प्रो म्हणजे सुरापासून तुम्ही प्रोला म्हणजे स्टार्टिंग पासून तुमची निवड झाली होती का? नाही, माझी प्रो मधनं सीझन 9, 10, 11 सीझन 9ला मला असिस्टंट कोच म्हणून बेंगाल वॉरियर्सनी सिलेक्ट केलं. त्यानंतर 10 मध्ये पण मी असिस्टंट कोच होतो. भास्करन सर आमचे हेड कोच होते. ते पण इंटरनॅशनल मोठे खेळाडू होते. त्यांचा अनुभव मला फार चांगला मिळाला, एक्सपिरियन्स मिळाला त्यांच्याकडून. त्यानंतर सीझन 11 मध्ये मला हेड कोच म्हणून बेंगाल वॉरियर्सनी संधी दिली. पहिली संधी भेटली तुम्हाला प्रो कबड्डी मध्ये, असं तुम्ही वाटतंय पहिला सीझन, दुसरा सीझन, तिसरा, म्हणजे असं तुम्ही बघा असं आपल्याला एखादी संधी भेटावं? डेफिनेटली मी संधीच्या शोधात होतो. त्यापूर्वी मी महाराष्ट्राचा पण कोच होतो. 67वी अयोध्या नॅशनल झाली त्यावेळी महाराष्ट्राचा कोच होतो. आणि त्यावेळी मी म्हणजे प्रॉपर टीम सिलेक्ट करून, म्हणजे कसली वशिलेबाजी नाही, काय नाही, आणि जे मला पाहिजे तेच टीम मॅनेजमेंटशी भांडून मी ती टीम मागून घेतली. आणि त्यावेळी बऱ्याच वर्षानंतर आपण त्यावेळी ब्रॉन्झ मेडल मिळवलं महाराष्ट्राने नॅशनलमध्ये. म्हणजे आज खरं म्हणजे आज प्रत्यक्ष बघतो की तेव्हा तुम्ही प्रोला तुमचं सिलेक्शन झालं तेव्हा सिच्युएशन काय होती, काय पोरांना किती मोठा अनुभव द्यायचा किंवा काय पोरांना काय करून द्यायचं, की आपल्याला एक जिम्मेदारी दिलेली आहे आपल्याला? निश्चितच मी प्रयत्न केला की महाराष्ट्रातले मॅक्झिमम खेळाडू कसे प्रोमध्ये येतील आणि मी मॅक्झिमम महाराष्ट्राच्या खेळाडूंना सिलेक्शन करून त्यांना प्रोमध्ये संधी दिली.
गिरीशा अर्नाक असो, शुभम शिंदे असो, आदित्य शिंदे असो, परत बारामतीचे 2-3 खेळाडू यांना मी कसे प्रोमध्ये खेळायला संधी मिळेल यासाठी मी त्यांचं मॅक्झिमम त्यांचं सिलेक्शन केलं. महाराष्ट्रातले मॅक्झिमम माझ्या एका टीममध्ये 12 खेळाडू त्या वर्षी महाराष्ट्राचे होते बेंगाल वॉरियर्समध्ये. आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स पण दिला, डिसिप्लिन वगैरे चांगलं. आपल्या खेळाडूंमध्ये पोटेन्शियल नक्कीच आहे. म्हणजे आज प्रत्येक खेळाडू आता प्रत्येक खेळाडू आता खेडेगावातली भरपूर असतात की मुंबई शहर येतं, खेडेगावातली प्रत्येकासाठी माझा मुलगा टीव्हीत दिसावा. आज किती जणांची कॉल येतात की तुम्हाला सर आमचं बी काम होईल का, किंवा आमचा मुलगा महाराष्ट्र खेळेल का? कॉल तर प्रो कबड्डीच्या वेळी भरपूरच आले होते. म्हणजे इव्हन पॉलिटिशियन लोकांचे पण कॉल्स येऊन गेले. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. परफॉर्मन्स आणि त्यांचा ओव्हरऑल सगळंच फिटनेस, परफॉर्मन्स, त्यांचे प्रो कबड्डीच्या लेवलला ते खेळू शकतात की नाही, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला सिलेक्शन करावं लागतं. त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना आपण न्याय नाही देऊ शकत. म्हणजे जिम्मेदार असते. आता समजा एक ओनर आहे, समजा तुम्ही पहिल्या शटला बंगालवाल्याचा तुम्ही एक कोच होता, तेव्हा बंगालवरचा जी ओनर आहे तुम्हाला काय सांगणं असते, किंवा किती मुलं निवडायचे, कोणती मुलं किती बोली लागली, याजवळ डिसिजन होतं का तुमचं? हा, पूर्ण आमचा 1 महिना आधी प्लॅन चालतो. ऑप्शनच्या आधी कसं सिलेक्शन करायचं आहे, टीम बॉन्डिंग कसं करायचं आहे, 18 प्लेयर मिनिमम 18 प्लेयर घ्यायचे असतात. ते आपल्याला कसे घ्यायचे आहेत, रेडर किती घ्यायचे आहेत, डिफेंडर किती घ्यायचे आहेत, अल्फा रेडर आपल्या टीममध्ये किती पाहिजेत, अल्फा डिफेंडर किती पाहिजेत, या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन आम्ही वर्कआउट करूनच ऑप्शनला जातो. समजा अगोदर एक किती म्हणजे अगोदर पोर समजा एक 5 ते 6 पोर अगोदर निवडून घ्यायचे, त्यामुळे कसं डिसिजन करता? किंवा अगोदर आपण NYP साठी कॅम्प लावतो. आपण ओव्हरऑल भारतभर आम्ही कॅम्प लावले होते. चेन्नई, बेंगलोर, मुंबई आणि दिल्ली असे 4 कॅम्प आम्ही सलग महिनाभर लावले होते. तिथे ट्रायल्स लावल्या होत्या. ट्रायल्समधून आम्ही प्लेयर्स हंट केले होते, शोधले होते. त्यांना आम्ही इथे कर्जतला कॅम्पमध्ये ठेवले होते 15 दिवस, आणि त्यातून मग आम्ही 4 प्लेयर सिलेक्ट केले होते. 4 प्लेस सेट करून NYP किती दिवसाचा करार असतो त्यांचा, किती वर्षाचा करार असतो? 2 वर्षाचा ॲग्रीमेंट असतं आणि मिनिमम 9 लाख रुपये ऑप्शन प्राइस त्याला मिळते. म्हणजे पहिले सीझन होतं चेंज होत गेलं सर. आता सीझन 11, सीझन 12, सीझन आता 11 चालू आहे ना, आता 13वाचा. आता 13 झाला. ह्यात भरपूर बदल झाला, त्यांनी भरपूर बदल केला आहे का नाही? आता थोडेफार टेक्निकल बदल पण त्यांचे प्रयत्न चालू असतात. गॅमर आणण्यासाठी थोडेफार चेंजेस होत असतात, पण फारसे मोठे चेंजेस काही नाहीत. ते प्लेयरला पूर्ण पैसे भेटले जाते का सर? हा, पूर्ण त्याचेच पैसे असतात. म्हणजे आता बोली लागले किंवा टप्प्याटप्प्याने भेटतात का त्यांच्या एकदम अकाउंटला जमा नाही, त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होतात. म्हणजे 50% टुर्नामेंट हाफ टुर्नामेंटच्या वेळी 50% मिळतात आणि टुर्नामेंट संपल्यानंतर 50% मिळतात. असं झालंय का, समजा आता एखादा मुलगा चांगला खेळतोय आणि दबावाखाली तुम्हाला कॉल येतोय, असं काही झालंय का, बाबा माझा मुलगा घेच किंवा काय नाही, तुला एवढं मी पैसे देतो? पैशाच्या ऑफर भरपूर येतात. दबाव असा नाही मी म्हणणार, पण प्रत्येक जण प्रयत्न करतच असतो की माझा मुलगा किंवा माझा खेळाडू प्रोमध्ये खेळावा. प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाला आपण न्याय नाही देऊ शकत. पैशाच्या ऑफर पण भरपूर येतात, पण सगळ्याच ठिकाणी पैसा चालत नाही. खेळ महत्वाचा आहे, त्यामुळे पहिला प्रेफरन्स खेळालाच दिला जातो. असं ह्यात आता राजकारण चालतं का प्लेयरनुसार, बाबा हा प्लेअर घेतला पाहिजे, वशिलेबाजी चालते का? थोडीफार चालते. आणि टू बी फ्रँक बोलेल तर आता प्रो कबड्डी टोटली नॉर्थनी डॉमिनेट केली आहे. पूर्ण नॉर्थ मॅक्झिमम खेळाडू नॉर्थचे असतात. आपल्या महाराष्ट्रात एवढं टॅलेंट आहे, जर त्या टॅलेंट आपण शोधलं तर निश्चित आपले मॅक्झिमम खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळू शकतात. पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्या लेवलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि पूर्ण मॅक्झिमम नॉर्थचे कोच असल्यामुळे ते नॉर्थच्याच खेळाडूंना प्रेफरन्स देत आहेत सध्या. त्यामुळे थोडं आपले महाराष्ट्र पिछाडीवर आहे. आता एवढी प्रो कबड्डी म्हणजे आता खरोखर एवढी मोठी व्हायरल झाली सर. आता मेन मुद्दा आला की पंचांचा. आमचा सगळा खेळ पंचावर. आता रिव्ह्यू भेटला तर रिव्ह्यू 1 नाही तर 2 वेळा रिव्ह्यू भेटलो, पण सगळा पंचाला वशीबाजी चालते का? पंचाला नाही, बिलकुल पंचांमध्ये वशीबाजी करूच शकत नाहीत. कारण प्रो कबड्डीमध्ये एवढे कॅमेरे असतात की आणि त्या कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक बारीक बारीक गोष्टी पकडल्या जातात. त्यामुळे तिथे मायनर चान्सेस आहेत हे पंचांना. समजा समान मॅच चालू आहे आणि 2 मिनिटाचा वेळ राहिला, मग तुम्ही काय प्लेअर सांगता स्ट्रॅटेजी काय असते, किंवा सगळा दबाव म्हणजे मेन खेळ सगळा पंचावचा का? रिव्ह्यू तर संपल्यात, हे पण प्लेअर सांगणं काय असतं त्या स्ट्रॅटेजीमध्ये? असं काय नाही, सिच्युएशन काय आहे, म्हणजे लीड कोणाकडे काय आहे ते सगळं सिच्युएशन बघून समोर डिफेन्स किती आहे, आपल्याकडे किती डिफेन्स आणि रेडर शिल्लक आहेत, आपल्याकडे मेन रेडर कोण आहे, किंवा कुठला रेडर आता ह्या मॅचमध्ये फॉर्ममध्ये आहे,
त्या सगळ्या सिच्युएशन बघून मग आपल्याला त्यावेळी डिसिजन घ्यावं लागतं. असा राग येतो का, चिडचिड होते का भरपूर? राग डेफिनेटली राग असावाच, राग थोडाफार तो यायलाच पाहिजे, पण तो 40 मिनिटापुरता असतो, नंतर सगळं रिलॅक्स असतं. असं एक पंचावन्न म्हणतात, आता आपण मागल्या वर्षी जे मॅचेस बघितल्या, एक एक क्षण खूप म्हणजे 1 सेकंद खूप महत्वाचा होता. दबंग दिल्ली बरोबर बघितला आपण, कारण एक क्षण त्यांच्या बरोबर, त्याबद्दल काय सांगतील तुम्ही? 40 मिनिटं मॅटवर खेळणं म्हणजे तुमचं 40चं लीड पण कन्फर्म नाही की आपण मॅच जिंकू शकतो. शेवटच्या मिनिटापर्यंत कितीचंही लीड निघू शकतं, समोरची टीम कितीचंही लीड काढू शकते आणि समोरची टीम कितीचं लीड देऊ पण शकते. त्यामुळे 40 मिनिटं विसल वाजेपर्यंत सांगू शकत नाही टीम कोणती जिंकेल मॅटवर. असं कोणीच नाही आहे का ना? म्हणजे आता समजा टुर्नामेंट चालू आहे, अगोदर कॅम्प तुमचा किती दिवस लागतो? कॅम्प मध्ये कॅम्प आमचे जवळजवळ 2.5 महिने कॅम्प चालतो. 2.5 महिने कॅम्प चालू असतो, पूर्ण त्यावर ध्यान असते. पूर्ण कॅम्पमध्ये फिटनेस आणि स्किल प्रॅक्टिस, मॅच प्रॅक्टिस, कंटिन्यू आपलं शेड्यूल असतं, वीकली शेड्यूल असतं, त्याप्रमाणे आमची प्रॅक्टिस चालते. सर असं कधी झाले का, समजा आता टुर्नामेंट आपण जाणार आहे, किंवा आता तुम्ही आपल्या रत्नागिरीतनं कॉल येतात का भरपूर, किंवा सर आमचं कुठं जॉब लागतोय का बघा, पुन्हा पैसे द्यायला लागतं, किती पेमेंट द्यायला लागतं सांगा, आमचा एखादा मुलगा प्रो मध्ये खेळून देईल? डेफिनेटली फोन येतात, सगळ्यांचेच फोन येतात. परत माझी आता युनियन बँकेची टीम आहे, त्याच्यावर मी कॉन्ट्रॅक्टवर खेळवतो. 25,000 सॅलरी देतो आम्ही 1 वर्षासाठी. तर त्यात सुद्धा सिलेक्शनसाठी कॉल येतात की सर माझ्या मुलग्याला यावर्षी संधी द्या. आणि मी अशा असंख्य खेळाडूंना महाराष्ट्रातील संधी दिले, मुंबईत त्यांना प्लॅटफॉर्म दिलाय, त्यामुळे त्यांचं तिथून करिअर स्टार्ट झालंय. अशा अनेक खेळाडूंना मी महाराष्ट्रातील संधी दिले. आता पण आमच्या पुढच्या महिन्यात युनियन बँकेची ट्रायल होईल. तर जास्तीत जास्त कशी चांगली टीम बनवता येईल हाच आमचा प्रयत्न असतो. असं प्रत्येक खेळाडू स्वप्न असते की महाराष्ट्र खेळावं. महाराष्ट्र खेळण्यासाठी किती स्ट्रगल लागतोय? वशिलवादी तिथं पण चालते का, तिथं बी पैसे घेतले जातात तिथं पण? महाराष्ट्रात तरी अजून तो फंडा नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. कारण महाराष्ट्रात पैसे देऊन वगैरे सिलेक्शन होत असेल यावर मी विश्वास नाही ठेवू शकत. पण महाराष्ट्र टीममध्ये बसायचं असेल तर खूप मेहनत आहे, कारण आता कॉम्पिटिशन पण खूप आहे. मुलं अतिशय मेहनत करतात ते प्रो कबड्डीचं फॉलो करून त्यांना पण कबड्डीचं कसा वर्कआउट करायचा, काय करायचं सगळं नॉलेज आलेलं आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन फार आहे. महाराष्ट्र खेळायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यामधून चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो, जिल्हा टीममध्ये बसावं लागतं, जिल्हा राज्य चाचणीमध्ये चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो. त्यातून मग सिलेक्शन होतं, 30 मुलांचं सिलेक्शन होतं, मग कॅम्प लागतात. कॅम्पमध्ये मग जो चांगला परफॉर्मन्स देईल तो सिलेक्टर लोक, कोच लोक त्यांनाच प्रायोरिटी देऊन चांगली टीम बनवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ऑफर आलाय कधी, आमचा मुलगा घ्या एवढी तुम्हाला रक्कम देतो? प्रो कबड्डीच्या वेळी भरपूर फोन आले. आकडा तरी साधारण? आकडा असं काय नाही सर, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे, पण माझ्या मुलाला संधी द्या वगैरे प्रकार चालतात नॉर्मली. एवढं म्हणजे कॉल येतात, मग त्याला उत्तर काय दिलं जातं तुम्ही? परफॉर्मन्स नाही तर मी कुठल्या प्लेअरला घेऊ शकत नाही. पैशामुळे सगळ्याच गोष्टी होऊ शकत नाही. का तर सर नाव आज आपलं खरोखर महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला, म्हणजे आज प्रत्येक कोच तर असं की कोच चांगला असला की टीम चांगली असते, हे महत्वाचं असतं. गुरु चांगला असते की शिष्य चांगले बनतात. आज आज आपण प्रत्येक खेळाडू बघत आलो. निश्चित हो का, हा तुम्ही समजा टुर्नामेंट, आता मुंबईमध्ये खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात, कधी असं निरीक्षित हा मुलगा चांगला की हा भविष्यात होईल, त्याला चांगलं येतं का पुन्हा, असं कॉल केलं जातं का त्याला? डेफिनेटली आम्ही तर वर्षभर टॅलेंट शोधतच असतो. युट्यूब असो, मॅचेस असो, आम्ही प्रत्यक्ष मॅचेस बघायला जातो. आणि आम्ही जरा जरी खेळाडूमध्ये टॅलेंट दिसलं तर त्याला लगेच आम्ही कॉन्टॅक्ट करतो, त्याला प्रॉपर गाईड्स देतो. बाबा या अकॅडमीत जा, इथे जा, किंवा तू आमच्याकडे प्रॅक्टिसला ये, तुझा चांगला खेळलास तर तुला आम्ही कॉन्ट्रॅक्ट करू, असं आम्ही टॅलेंट शोधत असतो. किंवा चांगला खेळाडू वाटला जो NYPला प्रोच्या लेवलचा आहे, तर माझ्या माध्यमातून, भले मी आता प्रोला कोच नसेन, पण माझे मित्र आहेत कोचेस, त्यांना मी ते व्हिडिओ पाठवतो, बघ आवडलाय काय, त्यांना त्यांच्या ट्रायलला पाठवतो. यावर्षी पण मी जवळजवळ 10-12 मुलांना बेंगलोर बुल्सच्या ट्रायलला पाठवलंय महाराष्ट्रातून. आता सिलेक्शन होणं न होणं ते त्यांच्या हातात आहे, पण ऍटलिस्ट प्लॅटफॉर्म तरी मिळवून दिला. म्हणजे प्रत्येकाच्या खेळानुसार आता सर पूर्ण गेम आणि पूर्ण म्हणजे दिसला पाहिजे, उठून दिसला पाहिजे, त्याला संधी भेटली पाहिजे. आता समजा सर आता तुमची टीम 18 जणांची टीम निवडली तुम्ही, पण त्यातली 7 जण खेळवायची ती, बाकीचे चान्स भेटत नाही, त्याचं काय करता? कधी संधी देतात त्यांना? चान्स भेटतो, एवढी मोठी लीग मध्ये डेफिनेटली चान्स भेटतो, कारण इंजुरी हा पार्ट फार मोठा आहे प्रो कबड्डीमध्ये. त्यामुळे इंजुरी झाली तर रिप्लेसमेंटची गरज असते, पण बेंच आपली तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि ते आम्ही ऑलरेडी सगळं 2.5 महिन्याच्या कॅम्पमध्ये आम्हाला माहिती असतं कुठचा प्लेअर मुलगा
कुठे रिप्लेसमेंट होऊ शकतो, कुठच्या सिच्युएशनला तो आपल्याला पॉईंट मारून देऊ शकतो, या सर्व गोष्टी आधीच आपल्या माइंडमध्ये फिक्स असतात. त्यामुळे सिच्युएशन बघून प्रत्येक खेळाडूला मॅक्झिमम चान्स मिळतोच खेळण्याचा. तर कोचची बोली लागते का प्रो कबड्डीमध्ये? कोचची बोली लागत नाही, ते मॅनेजमेंटची, प्रत्येक ओनरचा कॉल असतो, कोणाला कोच बनवायचं ते त्यांचा कॉल असतो. काही ठरलेलं असते का बाबा ह्याला साधारण तुम्हाला रक्कम किती भेटली पहिल्या स्टार्टिंगला? मला असिस्टंट कोच होता 10 लाख भेटले आणि हेड कोच होता तेव्हा 20 लाख भेटले. जेव्हा हेड कोच होता तुम्ही तेव्हा म्हणजे मोठी जिम्मेदारी तुमच्या पडली असेल. डेफिनेटली मोठी जिम्मेदारी. मग त्याचं खरं आज बेंगाल वॉरियर्स बघू शकता, कुठल्या कुठल्या टीम मध्ये तुम्ही कोच केलं? प्रो कबड्डीला मी फक्त बेंगाल वॉरियर्ससाठी केलं. बेंगाल वॉरियर्स. त्याआधी महाराष्ट्राचा कोच होतो. रत्नागिरी जिल्ह्याला मी पहिल्यांदा म्हणजे इतिहासात कधीच न घडणारी गोष्ट 67वी राज्य अजिंक्यपद चाचणी स्पर्धेत आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात फायनल मारली. त्यावेळी मी रत्नागिरी जिल्ह्याचा कोच होतो. म्हणजे त्यावेळी पण म्हणजे माझी अटच एक असायची, मला जी टीम पाहिजे तेच टीम मी बनवणार. मला जो प्लेअर पाहिजे तो त्यालाच मी घेणार, तरच मी कोच म्हणून राहतो. आणि तसं जिल्हा असोसिएशनच्या आमच्या सेक्रेटरीने अध्यक्षाने आम्हाला तशी परमिशन पण दिली. त्यामुळे आम्ही ती किमया करू शकलो. सर ती 67 आणि 65 तिथनं सुरुवात झाली, तो पण आपली महाराष्ट्र टीमचा फायनलला वर म्हणजे गुलालाच राहत आली, म्हणजे फायनल मध्ये त्या राहत गेली. काय सांगशील? आता क्षण लय मोठा होता, कारण टर्निंग पॉईंट होता 67 वर्षाचा. डेफिनेटली बरेच वर्ष 67व्या नॅशनलच्या आधी बरेच वर्ष आपल्याला मेडल नव्हतं महाराष्ट्राला. पण त्यावेळी म्हणजे रिशांक देवाडिका, गिरीश अर्नाक, अजिंक्य पवार, शुभम शिंदे, बरेच असे सगळे स्टार खेळाडू आपल्याकडे होते. पण ते सिनियर पण होते आणि एक्सपिरियन्स पण होते. पण काहींचं त्यावेळी असं म्हणणं होतं की आता हे प्लेअर संपलेले आहेत, त्यांना घेऊन तू काय फायनल खेळणार आहेस काय, मेडल आणणार आहेस काय, त्यापेक्षा यंग मुलांना संधी दे. हे सर्व माझ्यावर एलिगेशन झाली. पण मी ठाम होतो की नाही, मला हीच टीम पाहिजे, मी ह्या टीमला घेऊन डेफिनेटली मेडल आणणार. आणि आम्ही बॅड लक आमचा 1 पॉईंटने आम्ही सेमीफायनलला हरलो, पण थर्ड प्लेसचं मेडल आम्हाला मिळालं. म्हणजे एवढी मोठी म्हणजे एक क्षण तुमचा एक जिद्द होती. मग त्या लोकांनी जे तुम्हाला त्यांना उत्तर भेटलं असेल की खरोखर Definitely उत्तर सरांनी भेटलं. जे बोलले ते करून दाखवलं. डेफिनेटली उत्तर भेटलं. गोल्ड किती महत्वाचं आहे सर? डेफिनेटली गोल्ड महत्वाचंच आहे. सगळ्या टीम गोल्ड मेडल मिळवण्यासाठीच आलेल्या असतात. पण आपल्या महाराष्ट्रात पोटेन्शियल आता नक्कीच आहे गोल्ड मेडल मिळवण्याचं. प्रॉपर सिलेक्शन, प्रॉपर कॅम्प झाला तर डेफिनेटली ह्या वर्षी आपले महाराष्ट्र गोल्ड मारेल. आज महाराष्ट्र म्हणजे आता बित्त्या चांगली टीम एकदम स्ट्रॉंग प्लेअर आहेत आपल्या महाराष्ट्रात. आता मग आयला नगर होते त्यांची मुलं तिकडे, म्हणजे आयला नगर कधी चर्चेत नव्हती. हो, तेव्हापासून वाटते का पुण्यामध्ये आहे ना त्यांनी फायनल मारलं, तेव्हापासून ती फायनल राहायला लागली. अहिल्यानगरमध्ये आता सगळेच खेळाडू चांगले आहेत. आदित्य शिंदे, अजित पवार, आपला शिवम पटारे, सगळेच चांगले आहेत. असलम इनामदारचं पण तिकडचाच खेळाडू आहे, पण भले तो इकडून खेळत असेल ठाण्यामधून, पण असलम पण आउटस्टँडिंग प्लेअर आहेत. आता म्हणजे महाराष्ट्रात नंबर 1 खेळाडू आदित्य, असलम, शुभम पटारे हे काही किमया करू शकतात महाराष्ट्रात. असं आहे का नाही? आज या भागातून एक येतो कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्याबद्दल सांगायचं का तर त्यांची सगळी यंग प्लेअर आहेत आणि ज्यांची जी निवड आहे तशी निवड प्रत्येक आता संघामध्ये दिसायला लागलेली आहे. आत्ता कोल्हापूर जिल्ह्याचे परत चांगले खेळाडू निर्माण आहेत. मध्यंतरी कोल्हापूरमध्ये पण थोडा खेळाडूंचा हे वणवा होता, पण आता निश्चित ज्युनियर लेवल पासून सिनियर पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात चांगले टॅलेंट उत्पन्न झाले. सर आता कबड्डी म्हणलं तर आपण कबड्डी म्हणजे जॉबच न करणार भरपूर मुलांची चांगली प्रगती झाली, कामाला लागली, नोकरी लागली, म्हणजे प्रत्येकाचं उज्ज्वल झालं सर. आहे नाही? आता प्रो कबड्डीमध्ये भरपूर मुलांना सर असं असतंय का की आता पोरगा काही काही इच्छा असते की बोली लागताना 5 लाख 10 लाख रुपये भरावे लागतात? नाही, असं सगळ्याच टीममध्ये अशा गोष्टी चालत असतील असं मला वाटत नाही. काही मॅनेजमेंटमध्ये होत असतील अशा गोष्टी, पण मला नाही वाटत त्यामध्ये कोचेस सामील असतील. जर हा कॉल कोचेस नाही घेऊ शकत, जर कॉल कोण घेत असेल तर ते मॅनेजमेंट त्यामध्ये इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे. बाकी मला नाही वाटत की असं ह्या गोष्टी होत असतील. हा समजा एखादी टीका केली की आज प्रशांत सराला मी 10 लाख रुपये दिलेत आणि एखादी किंवा कॉल केलाच तर काय सांगतील त्या संध्या? आज समजा मी आलोय, आम्ही डायरेक्ट तुमच्या पैसे आलोय, हे 10 लाख धरा, मला खेळवाच, तुमचा हक्क चालू असतो का त्या टीमवर? असं एवढं इझी कबड्डी नाही आहे. प्रो कबड्डी एवढं इझी नाही. पैसे 10 लाख 20 लाख देऊन प्रो कबड्डी खेळणं. एखादा रेअर खेळाडू असा असू शकतो जो अशा गोष्टी करून गेला असेल, पण परफॉर्मन्सच काउंट होतो. परफॉर्मन्स त्या लेवलची तुझी कॅपॅसिटी असेल
तरच तुला संधी मिळणार, नाही तर मला नाही वाटत की तिथे प्रो कबड्डीला संधी मिळेल. असं एक तुमचे मित्र म्हणले तर सातारा जिल्ह्यातून एक तुमचे मित्र येते समीर थोरात, त्यांचं लिखाण आणि त्यांचं मैत्री कशी झाली तुमची? मैत्री अशीच पाचगणीला आम्ही कबड्डी खेळायला गेलो होतो आम्ही, युनियन बँकेची टीम घेऊन. तेव्हा फायनल पण आम्ही जिंकलो. आणि तेव्हा समीर माझ्या मते निरीक्षक होता. तर त्यावेळी एकदा आम्हाला 5-10 मिनिटं लेट झाला, तेव्हा निरीक्षक या भूमिकेतनं समीरने थोडं वरच्या आवाजात, काय टीम सर तुमची टीम लेट आले वगैरे असं झालं होतं. थोडीशी बाचाबाची झाली होती. पण त्यानंतर त्याने ओव्हरऑल आमचा डिसिप्लिन युनियन बँकेचं 4 दिवस पाहिलं, त्यामुळे तो खुश झाला. नंतर मग तो बोलता बोलता कधी दोस्त बनला काय कळलंच नाही. आणि तो अतिशय चांगलं लिखाण करतो, कबड्डीसाठी डेडिकेटेड काम करतोय, त्यामुळे दोस्ती करण्यात मला आनंद आहे त्याच्याशी. असं आमचा सातारा जिल्हा म्हणलं तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू आहेत, आज प्रत्येक वाटतं. पण समीर थोरातचं प्रत्येक गोरगरिबावर लक्ष असते मुलांचं त्यांचं. आज खरोखर मी कुठं आज तुमच्यावर तुम्हाला त्यांनी एक पोहोचवलं. मी त्यांचं भाग्य म्हणाल का तुमच्या मध्ये कधी ओळख नव्हती. मी तुम्हाला टीव्हीतच बघायचो की ह्या सरांचे का तर आपण शून्यातून का तर आपलं एक काम आहे की आपण गोरगरिबांचा एक मुलगा वर आणतोय, प्रयत्न करतोय. आज प्रत्येक गोरगरीब मुलगा वर आला पाहिजे, आई वडिलांचं स्वप्न असते पूर्ण केलं पाहिजे. सर आज महाराष्ट्र टीमाचा जिल्हा असतात, आता जिल्ह्यातून वरच्या मॅचेस कशा असतात किंवा किती मुलं अगोदर टीम डिक्लेअर होती का ती महाराष्ट्राची? नाही, असं अगोदर टीम डिक्लेअर वगैरे महाराष्ट्रात तरी हा फंडा नाही आहे अजून. महाराष्ट्रात प्रॉपर चॅनलच टीम निवडते अजून तरी. थोड्याफार 19-20 ज्युनियर सब ज्युनियर लेवलला काही गोष्टी 19-20 होत असतील, पण सिनियर टीममध्ये तरी प्रॉपर टीम निवडली जाते असं माझा एक्सपिरियन्स आहे. मला ज्युनियरचा आणि सब ज्युनियरचा एवढा एक्सपिरियन्स नाही, मी कधी त्या लक्ष फारसा दिलं. म्हणजे खेळाडू फक्त मी हंट करतो, पण बाकी लक्ष नाही दिला. पण सिनियर टीम जी महाराष्ट्राची बनते ती टॅलेंटवरच बनते. त्यांना बघा हो. असं म्हणणं येते की आता चर्चा भरतो, मीडियात भरपूर चर्चा की पंच पैसे घेतात टीम कडे, का जर टीम जर वर करायची म्हणलं तर पंच पैसे घेतात, असं होतं का? माझ्या तरी कधी निदर्शनास नाही आलंय. नाही. आणि मला वाटत नाही की एवढा छोट्या लेवलला कुठचं कोण जाऊ शकतो. 10-20 हजार वगैरे अशा गोष्टीसाठी मला नाही वाटत यामध्ये काय तथ्य आहे. अशी भांडणं होतात का पंचाला? एखादा समजा पंचाकडून चूक झालीच, आज देव असला तरी आपल्याकडे चूक होऊ शकते पंचाकडं, असं पुन्हा कोचला दबाव जातो का, त्या म्हणजे पंचाला दबाव जातो का असं तू काय केलं म्हणून? सगळेच कोच अग्रेसिव्ह असतात. 40 मिनिटं अग्रेसिव्ह राहावंच लागतं. आणि डिसिजन आपल्या विरोधात जर रॉंग डिसिजन दिलंय तर थोडा काही क्षणासाठी कुठच्याही कोचला राग हा येणारच. तो थोडस प्रत्येकाची हे करण्याची वेगळी असते, पद्धत वेगळी असते ॲग्रेशन दाखवण्याची. काही अंगावर जाऊन, काही तोंडानं बोलतात. हे प्रत्येक कोचचं वेगवेगळं नेचर असतं. तुमचा आवडता प्लेअर कोणता? माझा आत्ताच्या याच्यामध्ये आदित्य शिंदे. आदित्य शिंदे. काय आदित्य शिंदे? आदित्य शिंदे 7 मध्ये पण त्याचं स्किल चांगलं आहे, 4-5 मध्ये पण स्किल चांगलं आहे. छोट्या डिफेन्समध्ये पण तो पॉईंट मारतो, मोठ्या डिफेन्समध्ये पण पॉईंट मारतो. आणि त्याच्याकडे स्किल आहे, त्याचं फुटवर्क आणि स्किल याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे, त्याचा एस्केप चांगला आहे. आणि त्याची मेहनत, त्याचं डेडिकेशन आणि त्याचा खेळतानाचा शांत स्वभाव हा फार भावणारा प्लेअर हे आहे. प्रत्येक सांगू शकतो की खेळ कसा असावा त्यानं, म्हणजे तेवढं ते म्हणजे की मॅच आणणं त्याच्या हातात आहे. की आपण आता मागला सीझन जे बघितला प्रूव्ह करून दाखवलं. मागच्या प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटनला आदित्य शिंदेनंच फायनल पर्यंत आणून दिलंय. त्याचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होता. महाराष्ट्र फायनल खेळली, त्याच्यात आदित्यचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होता. अशा खेळाडू जर आता एशियन गेम्स आहेत, म्हणजे माझ्यासारखा कोच असेल तर डेफिनेटली आदित्य शिंदे मला तुमची आता अकॅडमी असेल किंवा आता तुम्ही शिकवता, कितीचं टायमिंग असेल मुलांचं? तर आमची मुंबईत माझी अकॅडमी नाहीये, युनियन बँकेची आमची प्रॅक्टिस चालते इथेच कोपरकर्णीला. संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आमची प्रॅक्टिस डेली चालते. किती मुलं आहेत आता? आता आमच्याकडे 14 प्लेअर आहेत टोटल. म्हणजे त्यांचं करार आहे का किंवा डायरेक्ट 1 वर्षाचा अग्रीमेंट करतो. आताच लास्ट मंथ मध्ये आमचं गेल्या वर्षीचं अग्रीमेंट संपलंय. आता ह्या एंड पर्यंत आमची परत नवीन ट्रायल होईल. पूर्ण ओव्हरऑल भारतापासून आम्ही खेळाडू बोलवतो आणि त्यातून 14 खेळाडू आम्ही चांगले. म्हणजे वर्षाला प्लेअर चेंज केले जातात का? दरवर्षी प्लेअर चेंज होतात. आणि आमच्याकडे वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष. आणि तो खेळाडू शिकत असला पाहिजे अशी अट आहे आमच्याकडे. म्हणजे ते स्टायपेंड, त्याला आम्ही स्टायपेंडच बोलतो, स्टायपेंड बेसिसवर आम्ही घेतो त्यांना. त्यामुळे तो कंपल्सरी शिकत असलेला खेळाडू पाहिजे आणि वय वर्ष 25 पर्यंत पाहिजे.
म्हणजे आता ह्यात पण कसे आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता का तिथून आपले माणसं असतात मॅच बघण्यासाठी त्यांचे ट्रायल नाही ना, घेण्यासाठी? युनियन बँकेच्या ट्रायलसाठी आम्ही जागा आमची सगळीकडे हे करतो, ऍड्रेस पाठवतो आम्ही सगळ्या ओव्हरऑल ह्याच्यात हा मीडियाद्वारे, आणि तिथे सर्व खेळाडू येतात. कमीत कमी 300-400 खेळाडू ट्रायलसाठी येतात. येतात. हो. मग त्याला मानधन काय असतं वर्षाचं? 25,000 रुपये सॅलरी, आणि सगळं जाणं येणं, प्रॅक्टिस अलाउन्स, मॅच अलाउन्स वगैरे सगळं देतो. एवढं म्हणजे शो करावं लागतं, है ना सर? हो हो. आता बँक आमची सपोर्ट करते चांगला स्पोर्ट्ससाठी. कुठे कुठे बँकेनं मेडल म्हणजे कुठे कुठे टुर्नामेंट मोठे मोठे खेळ आहेत? आम्ही ऑल ओव्हर इंडिया खेळतो. आताच रिसेंटली बंड्या मारुती झाली, त्याच्यात आम्ही 3rd प्लेस जिंकलो. आणि स्टेट लेवलला आम्ही 2-3 ठिकाणी फायनल जिंकलो. म्हणजे आमची बऱ्यापैकी चांगला परफॉर्मन्स आमची बँक देते. तुमच्या टीम मध्ये नामांकित प्लेअर कोणता? आमच्या टीममध्ये सगळेच चांगले खेळाडू होते. आता सुशीलला खेळवला होता, तो बंगाल वॉरियर्स हा हा सुशील. सुशील, त्याला खेळवला होता. आदित्य शिंदे चिपळूणचा, तो आमच्या टीम मधनं खेळायचा, तो पण चांगला खेळाडू होता. असे बऱ्यापैकी चांगले खेळाडू आम्ही शोधतो. म्हणजे आपलं नवीन जसे येईल तशी आपली टीम हो. चांगलं गरज आहे का नाही? हो, टीमला जी गरज आहे त्याप्रमाणे जो चांगला खेळाडू आहे त्याला आम्ही घेण्याचे प्रयत्न करतो. म्हणजे जेवढं होईल तेवढं 100% तुम्ही देतात हो, आहे का आणि नाही? शक्यतो यंग टॅलेंट शोधून त्यांना कसा प्लॅटफॉर्म मिळेल असा मी प्रयत्न करतो. आता रजत सिंग म्हणून एक ज्युनियर नॅशनल प्लेअर आहे. रजत सिंग. तो आपल्या युनियन बँकेत कॉन्ट्रॅक्टवर होता. तो पण अतिशय गुणवान खेळाडू आहे. म्हणजे असे ज्यांचं फ्युचर आहे ते आपल्या बँकेतनं व्यावसायिक खेळून पुढे एक पाऊल पुढे जातील, प्रो कबड्डी खेळतील, सिनियर नॅशनल खेळतील. असं जर त्यांच्यात पोटेन्शियल दिसलं तर मी त्यांना संधी पहिली देतो. पहिले म्हणजे एवढं आपलं म्हणजे आज आज बघू शकता सर, तुम्ही कोकणातून आलेला आहे. हो. कोकणाची माणसं लय भारी असतात. कोकणाबद्दल काय सांगशील? कोकण सगळ्यांसाठी खुलं असतं. कोकणात पाहुणचार चांगला केला तो. कोणी आला कोकणात तर तो उपाशी राहणार नाही. कोणत्याही घरी गेले तरी त्याला जेवायला मिळणार. हेच कोकणवासियांचं प्रेम असतं सर्व. कधी जाता गावाकडे? गावाला जातो, महिना 2 महिन्यातून एकदा गणपतीला जातो, दसऱ्याला जातो, शिमग्याला जातो, आणि असं मध्ये काय काम असेल तर जात असतो. घरच्यांचा काय समजेल असता, वहिनीचा बिनेस काय असता, किंवा जेव्हा लय स्ट्रगल होते किंवा एखादा आपल्याला सुख नसते तरी आपल्या अंगात सुख येते तेव्हा स्ट्रगल काय असतं, टेन्शन मध्ये असतो, तेव्हा घरचं काय सांगणं असतंय? टेन्शन येतं. घरून सपोर्ट आहे त्यामुळेच मी या लेवल पर्यंत पोहोचलोय. डेफिनेटली जर खोटे ॲलिगेशन्स आले, आणि ते माझ्यावर आलेत म्हणून मी ओपनली बोलतोय, खोटे ॲलिगेशन्स आले तर त्याचं खरंच वाईट वाटतं. आपण एखाद्या खेळाडूला प्लॅटफॉर्म दिलाय आणि त्याच खेळाडूंकडून किंवा आणि इतर लोकांकडून जर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असतील तर त्याचं वाईट डेफिनेट वाटतं. असं टीका केलेत का ह्या सरला माझं नुकसान केलंय किंवा खेळाडूंनी मला आतापर्यंत मला कधी माझ्यावर टीका केली नाही किंवा माझ्यावर ॲलिगेशन केलं नाही. कारण जे माझ्या अंडर खेळलेत ते माझी स्तुतीच करणार, कारण माझा स्वभावच तसा आहे आणि माझी कोचिंग स्टाईलच तशी आहे. त्यामुळे मला नाही वाटत की मला खेळाडूंकडून कधी वाईट बोललं जाईल. सर आपलीच माणसं असतात, आपल्या जवळची बसली असतात, पण बाहेर जाऊन टीका करतात, त्यांना काय उत्तर द्यायला? उत्तर काय, त्यांना काळ हेच उत्तर आहे. डेफिनेटली प्रत्येकाचा काळ येणार असतो आणि तो निश्चितच काळ माझा पण परत येईल. कबड्डीसाठी मी झटतोय, कबड्डीसाठी मी प्रामाणिक काम करतोय, तर निश्चितच माझ्या भविष्यात पुन्हा आय विल कम बॅक. पुन्हा एक आपली जिद्द चालू आहे की पुन्हा मी जे लोकांनी टीका केली त्यांना पण उत्तर देणारच. 100% उत्तर देणार. असं भरपूर टीका झालीत का सर तुमच्याकडून? भरपूर नाही, पण काही गोष्टी कानावर आल्या होत्या की प्रो कप मध्ये काही गडबड चालते का, म्हणजे तू जसे प्रश्न विचारलेस की पैसे खेळाडू देऊन, बरोबर आहे. काही ठिकाणी होत पण असेल, मॅनेजमेंट कदाचित असेल, पण सगळ्याच ठिकाणी अशा गोष्टी नाही चालत. असं कधी आरोप झाला का तुमच्यावर की असे मला वाया समजले, डायरेक्ट कोणी मला फोन केलेला नाही अजूनपर्यंत, काय नाही, पण वाया असं समजले की सरनी पैसे घेऊन NYP मध्ये वगैरे खेळाडू खेळवले वगैरे. असो, पण खेळाडूंना पण माहिती आहे वस्तुस्थिती आणि फॅक्ट काय आहे ते मलाही माहिती आहे, त्यामुळे मी काय जास्त लक्ष देत नाही. कोच मग तुरंत चालते का? कोच मध्ये 40 मिनिटं डेफिनेट चुरस असते, पण 40 मिनिटानंतर सगळेच मित्र असतात, सगळे एकमेकाच्या ओळखीचे असतात, त्यामुळे असं काय असं नाही की आता तुम्ही बेंगलोर म्हणजे आता तुमच्या जागी दुसरा कोचला तिथे यायचा आहे, मग तो तिकडनं कशी काय फिलिंग लावू शकतो का किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो का? तीच गोष्ट माझ्या बाबतीत घडले. म्हणजे माझं ऑप्शन झाल्यानंतर, म्हणजे आता काही गोष्टी मला काळांतराने समजल्या, उशिरा समजल्या. त्यावेळी मी
फक्त प्रो कबड्डीच्या फोकसमध्ये होतो. फोकस मध्ये होता. पण जसे माझं सीझन मी हेड कोच होतो सीझन 10ला, त्यावेळी माझं ऑप्शन झालं आणि त्यात ऑप्शन नंतर 1-2 टुर्नामेंट सुरू व्हायच्या आधीच मला काढण्यासाठी प्रयत्न केले गेले, चांगले प्रयत्न केले गेले. आणि पुढच्या सीझनला हा कसा नसेल बेंगॉल वॉरियर्समध्ये आणि त्या जागी कोण घ्यायचं, हे सर्व ऑलरेडी गोष्टी घडल्या होत्या अशा माझ्या कानावर आल्यात. खरं खोटं देवाला माहिती. म्हणजे आपली माणसं आपल्यावर हे करतात आहे का नाही, म्हणजे एखादा भगवत नाही का नाही, म्हणजे आज खरं परमेश्वर शेवटी देवाला तर वर्ण दिसतंय, देवापासून तर कोण लपू शकत नाही. लपू शकत. तुमचं जे कष्ट आहे प्रामाणिकपणाने किंवा तुम्ही पैसे घेतल्यात नाही घेतले सगळं परमेश्वराला माहित आहे. कोणी टीका केलं किंवा आज तुम्ही अक्षरशः डोळ्यानं बघताय, ज्यांनी तुम्हाला दिसतेच, ज्यांनी बाबा तुमच्या डोळ्यात हा मुलानं माझ्या टीका केल्यात, म्हणजे हा व्यक्ती माझ्या टीका केल्यात, तो कोणाला आपण कुठं आहे. प्रत्येकाला तुला तेच बोलतोय, काळ हा हेच प्रत्येकाचा वेळ आहे. प्रत्येकाला आपापली जागा माहिती आहे, आपण कुठच्या लेवलला जाऊ शकतो, काय करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाशी कॉम्पिटिशन करण्याची गरज नाही, जो तो आपल्या लेवलला मोठाच असतो. त्यामुळे कॉम्पिटिशन ठेवून किंवा जेलसची वृत्ती ठेवून काही फायदा होईल असं मला वाटत नाही. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये 2 व्यक्तीने म्हणजे सांगली जिल्ह्यात 2 खेळाडू म्हणजे असा दबदबा केला होता, ते म्हणजे काशिलिंग आणि नितीन मधने. त्यांच्याबद्दल सांगते का, तर त्यांनी जेव्हा सीझन चालू होता तेव्हा मोठा त्यांनी धमाका गेला होता. डेफिनेटली म्हणजे माझ्या उतरत्या काळ होता तेव्हा काशिलिंगची आणि नितीनची एंट्री झाली होती. बीपीसीएल मधनं आउटस्टँडिंग खेळले. नितीनचा बोनस तर ते स्किल आपल्या महाराष्ट्रात कोणाकडे नसेल. असलमकडे आहे बोनस स्किल. त्याच्यापुढे नितीनचा जो परफेक्ट बोनस टाकण्याची जी पद्धत आहे, त्याच्या फुटवर्क आहे, ते अप्रतिम होतं. नितीननी पण आणि काशिलिंग अडकेन पण प्रो कबड्डीमध्ये पण ते प्रूव्ह करून दाखवलं. आउटस्टँडिंग महाराष्ट्रासाठी देखील ते चांगले खेळले. निश्चितच मोठे प्लेअर होते. सर आता हा सगळ्यात म्हणजे सगळ्यात शांत म्हणजे प्लेअर म्हणजे आपला अनुप कुमार दादा, म्हणजे आज अजय ठाकूर यांच्याबद्दल काय सांगते का, त्यांचे तुम्ही जेव्हा खेळ बघितले तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीमाग होता किंवा काय काय त्यांचा सांगा. मी खेळात म्हणजे कंपॅरिझन करू नये, पण मी ज्यांच्या सोबत खेळलोय, होनाप्पा, BC रमेश, संजीव कुमार, राकेश कुमार, यांचं स्किल मला नाही वाटत त्यानंतर असे खेळाडू घडतील. कारण आउटस्टँडिंग स्किल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असायचा त्यांचा. 1 मॅन शो करायचे ते. म्हणजे होनाप्पा रमेशला तर बोनस लाईन सोडून पाठीमागे त्याला बोनस करून जाऊन दे, नाही तर तो पॉईंट मारेल, अशी सिच्युएशन त्यांच्या रेडमध्ये असायची. त्यामुळे त्यांचा खेळ पाहिल्यानंतर नो डाऊट अनुप चांगला खेळाडू आहे. आणि कोण बोललास नाव तू? आपल्या अजय ठाकूर. अजय ठाकूर पण आउटस्टँडिंग खेळाडू आहे. आणि त्यांनी पण देशाला मेडल मिळून प्रूव्ह करून दाखवलंय. आणि त्यांनी पण प्रो कबड्डीमध्ये पण आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलाय. पण कंपॅरिझन असं नाही, पण मी जे खेळाडू पाहिलेत ते फारच अल्फा खेळाडू होते. सर आत्ताची घडीला मी युनिव्हर्सिटी खेळत असताना आम्ही सलग 3 वर्ष युनिव्हर्सिटीची फायनल खेळलो. आणि त्याच वेळी मला अंकुर स्पोर्ट्स क्लबचे सर्व अनिल घाटे यांनी खेळ बघितला माझा, आणि त्यांनी मला अंकुरमध्ये खेळण्याची संधी दिली. आणि त्यानंतर अंकुरमध्ये मी खेळू लागलो. आणि त्याच पिरियडमध्ये त्यांनी मला युनियन बँकेमध्ये जॉब मिळवून दिला. आणि आता मी युनियन बँकेत कार्यरत आहे. मी अंकुरकडून सलग 10 ते 12 वर्ष कबड्डी खेळलो अंकुरसाठी. माझ्याबरोबर मिलिंद कोलते, सुभाष साई, किसन बोटे, सुधीर शिंदेसारखे नामवंत खेळाडू होते. त्यामुळे आम्ही अंकुरनी पूर्ण राज्यभर अनेक स्पर्धा जिंकल्या. त्याबद्दल मी अंकुर क्लबचा देखील आभारी आहे. काय नक्की त्याला कारण काय? स्पीड थांबतोय म्हणजे चांगल्या टर्निंगला येतोय, चांगला गेम दाखवतोय 1 ते 2 वर्ष, पुन्हा एकदमच थांबतोय प्लेअर. त्याचाच इंजुरी हा त्याच्यामधला मेजर पार्ट आहे. कारण मॅटवर टिकायचं असेल तर फिटनेस, अतिशय दर्जेदार फिटनेस पाहिजे. आपल्याला मॅटवर कधी इंजुरी, किती फिट प्लेअर असेल तरी इंजुरीचे चान्सेस असतात. त्यामुळे मॅक्झिमम मॅट प्रॅक्टिस, फिटनेस प्रॉपर, डाएट प्रॉपर, बऱ्याच गोष्टीचं पॅकेज आहे ते जर प्रॉपर केलं नाही तर खेळाडू 1-2 वर्षातच त्याचं करिअर संपू शकतं. परफेक्ट त्याला फिटनेसवर ध्यान द्यायला लागतं आहे ना सर. म्हणजे एक क्षण भरपूर महत्वाचा आहे का नाही सर? भरपूर महत्वाचा आहे. एक दिवस, एक क्षण महत्वाचा आहे. म्हणजे आज मी प्रॅक्टिस करतो, आज नको, आज फिटनेस नाही करत, असं बोलून नाही चालणार. डेली वर्कआउट, डेली डेडिकेशननी करावं लागतं. म्हणजे एक आज प्रो कबड्डीमध्ये एक वादळ आलं आणि त्या वादळानं खरोखर इतिहास बदलला. ते म्हणजे तुम्हाला तर माहितच, हरियाणाचे प्रदीप नरवाल. प्रदीप नरवाल म्हणजे एकदम शांत खेळाडू होता. स्किल म्हणलं तरी वाटत नव्हतं की याचं स्किल, स्पीड नाही किंवा काय नाही,
पण त्याने खरोखर प्रो कबड्डी हलवून दाखवली. डेफिनेटली त्याने एका डुबकी स्किलवर त्याने पूर्ण प्रो कबड्डीचे सीझन 5-6 सीझन गाजवलेत. आउटस्टँडिंग स्किल आहे ते त्याच्याकडे, म्हणजे त्याचा एस्केप आहे ना, म्हणजे समजतच नाही तो कसा कुठून एस्केप करेल, एवढं त्याच्या बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. त्यामुळे तो कुठच्याही डिफेन्स तोडून कसाही निघू शकतो. तसलं स्किल शिकलं पाहिजे. म्हणजे ते आज खूप पोरांनी ट्राय केलं, पण आज काय 25% 75% जमले, पण प्रत्येक नागवालाची 7-7 प्लेअर ज्या ताकद होती तर नुसतं स्किलवर 7-7 पॉईंट ठेवून यायचा. हो डेफिनेटली ते डुबकी स्किल आता कंपल्सरी खेळाडूच्या भात्यामध्ये असलं पाहिजे. जसे अर्जुनाकडे भात्यामध्ये एक एक धनुष्य बाण होते, ते शिकार करायचं मारलं तर ते परफेक्ट लागणार. तसे प्रत्येक खेळाडूकडे स्किल पाहिजे. 4-5 स्किल तरी खेळाडू पाहिजे, ते परफेक्ट पाहिजे. झोपेत न उठून सांगितलं तू हे स्किल करून दाखव, तर ते करता आलं पाहिजे, तरच तो खेळाडू मोठा होऊ शकतो. नुसतं फुटवर्क स्पीड हे नाही, स्किल फुटवर्क स्पीड बरोबर 4-5 स्किल असतील खेळाडूकडे परफेक्ट, आणि ती कधीही तो मारू शकला तर तो सक्सेस खेळाडू होऊ शकतो. हरियाणाकडे काय एवढं स्किल आहे, एवढं रात्रंदिवस मेहनत करताना होता. आता मला नाही वाटत फरक जास्त डिफरन्स राहिलाय. पूर्वी मध्यंतरी काळात फरक जास्त होता, पण आता आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू सुद्धा त्यांना ताकदवर खेळाडू बनलेत. त्यांच्यापेक्षा निश्चित आपल्याकडे महाराष्ट्र स्किल जास्त आहे. फक्त हरियाणाकडे थोडंसं त्यांची फिटनेस आपल्यापेक्षा जास्त आहे, पॉवर आपल्यापेक्षा थोडी जास्त मानेन मी, पण तरी सुद्धा आता तो मॅटर जास्त करत नाही महाराष्ट्र आणि खेळात कम्पॅरिझन केलं तर. नो डाऊट त्यांना गव्हर्नमेंट जास्त सपोर्ट करते. हरियाणा गव्हर्नमेंट त्यांना जास्त सपोर्ट करतं. त्यांना नोकऱ्यांच्या संधी जास्त आपल्या महाराष्ट्रापेक्षा उपलब्ध आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणजे कोणाला मी वैयक्तिक हे करत नाही, दोष देत नाही, पण महाराष्ट्रात खेळाडूंच्या जॉबचा कोणीच विचार करत नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात खेळाडूंना थोडा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. आणि आपल्या महाराष्ट्रात संदेशने भेटली पाहिजे, जॉब भेटला पाहिजे. आज महाराष्ट्रातली परत आपल्या महाराष्ट्रात जेवढं चान्स भेटत तेवढं आपलं महाराष्ट्रात नाव करत जाणार आहे ना सर. डेफिनेटली पहिला पोटाचा विचार, जर खेळाडूला चांगलं जॉब मिळाला तर त्याला तो चांगलं डाएट करू शकतो, तो डेडिकेशनने फोकस करू शकतो कबड्डीत. पण आपण जॉब पासून वंचित झालेल्या खेळाडूंना घरून तेवढा सपोर्ट मिळेल, किती वर्ष मुलांना डाएट वेट, म्हणजे प्रत्येकाच्या कबड्डी हा खेळ गरिबांचा खेळ आहे. तर मला नाही वाटत 100% खेळाडूंना डाएट आपल्या घरच्याकडून प्रॉपर मिळत असेल. त्या सर्व गोष्टींवर विचार झाला पाहिजे. सर एक आता मला वाटते की 2 महिने झाले एक बातमी झाली, सुमित साळुंके तुमच्या ठाण्यातला मुलगा आज प्रचंड एवढी दुखापत झाली की लाखो त्याला खर्च आले. त्याबद्दल काय सांगशील या गोष्टी? खरंच वाईट गोष्ट आहे. सुमितचा मी खेळ पाहिलाय. सुमित एक उगवता तारा होता, पण अचानक काय झालं मला पण म्हणजे बाहेरून समजलं. पण त्याच्यासाठी जे त्याचं मंडळ आणि ॲलन सारखे सर्व खेळाडू उभे राहिले आणि तो आता चांगली रिकव्हरी करतोय असं व्हिडिओ मी पाहिले. तर देव करू तो लवकर रिकव्हर होऊन पुन्हा कबड्डीकडे मैदानात दिसेल. सर खूप लोकांनी त्याला खूप प्रचंड केला आणि त्यातले एक त्यांची एक म्हणजे आज नाही देवाच्या रूपात कोण नाही आमिनी ताई म्हणून एक त्यांच्यातले ते व्यक्ती आहे. त्यांनी त्याला खूप म्हणजे एक प्लेअरला सपोर्ट करणं त्या व्यक्तीने करून दाखवलं सर. म्हणजे आज खरोखर रात्रंदिवस त्या आमिनी ताई ज्या कल्याणमधल्या आहेत त्या, बरोबर, तर सुमित साळुंके त्यांच्या बिल्डिंगला पाणी मारत होता सर, पण त्या ताई देवाच्या रूपात येऊन त्याचा अक्षरशः त्याचा जे भूतोना भविष्य त्याचं आयुष्य त्यांनी वाचवलं. का तर काही लोकांनी एवढ्या टीका केल्या की मुलगा तुमचा जगू शकत नाही किंवा काय नाही, पण त्या एक कबड्डी प्लेअरसाठी त्यांनी हार मानली नाही सर. आज प्रचंड लोकांनी त्याला खूप मदत केली, पण खरोखर असं पाहिजे सर, प्रेम पाहिजे. आज तुमचं प्रत्येक मुलावर प्रेम असतं की हा मुलगा चांगला तयार की माझं नाव होईल. आज तुमच्यातून चांगलं तुमचं 100% नाव काढणार की माझं प्रशांत सरांनी नाव माझा खेळ दाखवला, मला वर नेला. आज अनेक लोक आहेत सर. तुमच्याकडे कुठली मुलं घडल्या सर असं, किंवा तुम्ही वर पतोर पोहोचवले सर? भरपूर. मग माझ्या माध्यमातून म्हणजे युनियन बँकेत कॉन्ट्रॅक्टवर लागल्यानंतर अजिंक्य खापरे असेल, सुनील दुबेले असेल, आदित्य शिंदे असेल, असे अनेक खेळाडू जॉबला चांगल्या जॉबला लागले ज्यांना मी युनियन बँकेत कॉन्ट्रॅक्टवर संधी दिली होती. असलम इनामदार सुद्धा पहिलं असलमनी जी जर्सी व्यावसायिकची घातली ती युनियन बँकेची घातली. भले एकच टुर्नामेंट असलम खेळला, त्यानंतर त्याला एअर इंडियात लगेच ऑफर आली. पण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे असलमनी एकाच टुर्नामेंटमध्ये दाखवून दिलं. त्याने त्यावेळी ती एक जंप मारली होती, आउटस्टँडिंग जंप मारली होती एका मॅच मध्ये, आणि त्यानंतर तो त्याचा परफॉर्मन्स चांगलाच होत गेला आणि त्याला चांगल्या संधी मिळाल्या. एअर इंडियात गेला,
त्यानंतर आता पुणेरी पलटणमध्ये चांगलं काम खेळतोय, चांगला परफॉर्मन्स देतोय. म्हणजे अशा अनेक खेळाडू आमच्या युनियन बँकेची जर्सी घातली आहेत. त्यांनी निश्चित त्यांना जॉब पर्यंत तरी ती मुलं गेली. आता ती आपण म्हणतो खेलो इंडिया कसा विषय असतो नक्की सर? कुठली मुलं तिथे घेतली जातात? खेलो इंडियाला ज्युनियर म्हणजे ज्युनियर हे असतं तशीच तो त्या खेलो इंडियाचा कन्सेप्ट आहे. आणि खेलो इंडियाला म्हणजे गव्हर्नमेंटची टुर्नामेंट आहे, त्यामुळे त्याला जास्त वेटेज आहे. आणि खेलो इंडियातून सुद्धा चांगली टॅलेंट शोधून त्या मुलांना NYP साठी प्रोला वगैरे सिलेक्शन केलं जातं त्यांचं. आणि प्रत्येक असं मुलं मग त्यात पण ट्रायल होती का? त्यात पण खेलो खेलो इंडियामध्ये? इंडियामध्ये पण ट्रायल असतात. महाराष्ट्राची ट्रायल होते, सर्व राज्यांच्या ट्रायल होतात आणि एक टुर्नामेंट होते मोठी. तिथे सगळ्या प्रो कबड्डीचे सगळे कोचेस मॅचेस बघायला जातात. म्हणजे खेलो इंडियातली म्हणजे नवीन पोरं पण तिथे उठून दिसतात, ती पण डायरेक्ट प्रो मध्ये खेळू शकतात, प्रो मध्ये खेळू शकतात. डायरेक्ट त्याचा करार होऊ शकतो का? डायरेक्ट करा, कारण तेच वय असतं ऍक्च्युली. 18 हा. वर्षाची 19 वर्षाची मुलं असतात आणि तेच वय असतं NYP साठी सिलेक्ट करण्याचं, कारण त्यातूनच टॅलेंट वरती जात असतं. अशा अनेक खेळाडू आहेत जे NYP मधून टॉप लेवलला गेलेत आणि ते आता टॉप परफॉर्मन्स करतात. सर आता एक प्रश्न राहिला की काही जिल्ह्यांची निवड जसे तोंडावाली की होती की कॅम्प होत नाही किंवा किती दिवस निवडच नाही. आता समजा वरच्या मॅच राज्याच्या आजवर एक महिनाभर पडल्यात की निवडच नाही, कुठे किती घेतली पाहिजे जिल्ह्यांनी? निवड चाचणी 2 महिने आधी घेऊन कमीत कमी 1-1.5 महिन्याचा कॅम्प लागला पाहिजे, तरच परफॉर्मन्स त्या कॉम्बिनेशन टीमचं जर बसलं पाहिजे, स्किल वर्कआउट केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी कमीत कमी 1-1.5 महिन्याचं तरी कॅम्प गरजेचं आहे ना सर? सर आता आपण बघतो या राज्याच्या मॅचेस जेव्हा चालू होत्यात, आता काही ठिकाणी आपण हे झालं ना, तर राज्याच्या मॅचेस मध्ये पंचांचा कॉम्पर होऊ शकतो सर का? असं काय वाटतं मला की त्यांना पैसे दिले जातात पंचांना? माझ्या तरी निदर्शनात नाही आलेल्या अशा गोष्टी. आणि मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्रात पंचांचं तसं बघायला गेलं तर हे चांगलं आहे, परफॉर्मन्स लेवल वगैरे त्यांचं म्हणजे दर्जा चांगला आहे. त्यामुळे मला वाटत नाही अशा गोष्टी घडत असतील. घडत असं ना. सर खूप खूप धन्यवाद, आज मला वेळ भेटला सर. आज खरं प्रशांत सरांनी, आज समीर थोरातच्या आशीर्वादाने मी यांच्याबद्दल पोहोचलो. सकाळी आलो होतो, सरांना कॉल केला, पण सरांनी एका सेकंदामध्ये कॉल होता. एवढी मोठी व्यक्ती म्हणजे आज मुलाखत घेणं माझं भाग्य समजायला. कारण मित्रांनो, आपण प्रत्येक मुलगा वर आणण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक कोच वर आणण्याचा प्रयत्न करतो. ती पडद्यामागचा इतिहास हे कुणाला माहित नाही. आज माझ्याबद्दल आज मस्त की प्रशांत सरांना एवढ्या टीका केल्या किंवा सरांनी पैसे घेतल्यात, पण सरांनी सांगणं आणि आपण सांगणं भरपूर फरक. आणि सरांनी आज खुलासा केला की मी पैसे घेत नाही. आज मला अनेक लोकांची कॉल येतात, माझी टीका पण केली जाते, मला प्रो मध्ये एवढा पण म्हणजे ही केलं, पण आज शेवटी परमेश्वर असते सर. खरोखर सर, तुम्ही जी रोखठोक बोलला, आज महाराष्ट्राला दाखवून दिले की आज काय आहे नक्की पडद्यामागचा इतिहास हे कोणाला माहित नव्हतं, फक्त तुमच्या मनात होतं. तुम्ही आज खुलासा केला आणि आपल्या चॅनलला 2 शब्द बोलला. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.